धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील महिला बचत गटात सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने उमेद अभियानातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आर्थिक पिळवणूक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत। अधिकाऱ्यांनी गेल्या 1.5 वर्षांचे मानधन रोखल्याचा आणि अधिकृत रेशन दुकान सुरू ठेवण्यासाठी बेकायदेशीररित्या पैशांची मागणी केल्याचा दावा या महिलेने केला आहे। या कथित प्रकाराबाबत त्यांनी धुळ्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून सीआयएफ निधीतील व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असून या छळाचे ऑडिओ आणि सीसीटीव्ही पुरावे उपलब्ध असल्याचे तक्रारदारांनी निवेदनात म्हटले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत दक्ष पत्रकार संघानेही या महिलेला पाठिंबा दर्शवला आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून थकीत मानधन न दिल्यास आणि दोषींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास येत्या 29 आणि ऑगस्ट 30 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा थेट इशारा पीडित महिला आणि दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यात महिला बचत गटांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेद अभियानाने जो भ्रष्टाचार केलेला होता व अन्याय केलेला होता त्या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट ह्या रोजी आम्ही सामूहिक आत्मदहन केलेलं होतं। जयकुमार रावल माननीय पालकमंत्रीजी यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही तात्पुरता ती स्थगिती दिलेली आहे। परंतु आमचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी निर्मला भगवान माळी राहणार वरझडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणची जी काही महिला भगिनी आहे या महिला भगिनीला देखील या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, राजेंद्र पाटील, महेंद्र ठाकरे, रोशन पान पाटील यांनी त्याच पद्धतीने यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक त्रास दिलेला आहे। त्याच पद्धतीने त्यांचं जे काही उदरनिर्वाहाची जी काही साधन होतं सीआरपी पद ते देखील त्यांच्याकडे काढून घेण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांचे जे काही थकीत बिल होतं सगळ्यांना सीआरपीचं पद पैसे मिळालेले आहेत, परंतु यांचेच ते पैसे त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 लाखापर्यंत जी काही रक्कम आहे त्या रकमेचा अपहार या ठिकाणी झालेला या ठिकाणी दिसून येतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये छळ होताना दिसत आहे। कारण की शिंदखेड्याचा जो काही पुरवठा अधिकारी आहे नितीन नंदावर यांना ज्यावेळेस महिला बचत गटाच्या माध्यमातून रेशन दुकान मिळालं तर त्या रेशन दुकान न चालू देण्यासाठी यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले म्हणजे चालू होतं पण न चालवायचं, जर चालवायचं असेल तर मला हप्ते द्यावे लागतील अशा प्रकारचं पुरवठा अधिकाऱ्यांनी यांना सांगितलेलं आहे। यांच्याकडे तशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप आहेत, रेकॉर्डिंग आहेत, म्हणजे हे आम्ही सांगतो म्हणून नाही, आमच्यापर्यंत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही आवाहन केलेलं आहे की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बचत गटामध्ये ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेल्या महिलांवर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ। ह्याच पद्धतीने आमचं कार्य चालू राहील। जर आमचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलनाने ह्या महिलेला जर न्याय मिळाला नाही तर साधारणतः 29-30 तारखेला 28 तारखेला रक्षाबंधन आहे, 29-30 तारखेला जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही चिता आत्मदहन करणार आहे आणि लाडके भाऊजी आहेत आमचे देवाभाऊ यांना आम्ही राखी बांधण्याचा त्या ठिकाणी संकल्प करणार आहे। भगवान माळी, मी राहणार वरझडी, माझं गाव शिंदखेडा तालुक्यात येतं। मला सीआरपी पदावर ठेवलं होतं उमेद अभियानांनी, त्यांनी मला 1.5 वर्षापासून मानधन दिलं आणि मानधन मागायला गेली तर माझ्याकडून हप्ते मागायचे त्यांची मला रेशन दुकान भेटलं होतं बचत गटामध्ये, तर आम्ही मिळवून दिलेलं आहे रेशन दुकान, तुला मानधन भेटणार नाही, तुला फक्त दुकान चालवायला भेटेल, एक तर मग मानधन भेटेल, एक तर दुकान सोड, एक तर रेशन आपलं बचत गटातले सीआरपी म्हणून काम सोड अशी धमकी देऊन मला 1.5 वर्षापासून 1 रुपया मानधन दिलेला नाही। मी वारंवार त्यांच्या एक इथले धुळे जिल्ह्याच्या सरांची विनवण्या केल्या, मी धारणे सर म्हणून आहेत, सोनवणे सर म्हणून आहेत, त्यांचे रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे, मेसेज पण केला आहे त्यांना, लोकेश सोनवणे आणि उद्धव धारणे सर आणि शिंदखेडा तालुक्यातले राजेंद्र पाटील सर, महेंद्र ठाकरे सर आणि रोशन पान पाटील सर यांना मी विनवण्या केल्या। मी दवाखान्यात ऍडमिट आहे, माझ्याकडे दवाखान्याचे कागदपत्र पण होते, मी ऍडमिट आहे, माझे मानधन देऊन टाका, तरी त्यांनी मला मानधन दिलं नाही। मला डायरेक्ट धमकीने सांगतात तुला जिथं जायचं असेल तिथं जा, तुझ्याने जे होत असेल ते कर असे मला धमकी देतात। मला माझं मानधन भेटायला पाहिजे, माझं रेशन दुकान परत भेटायला पाहिजे ही माझी मागणी। तर मग आत्मदहन करणार आहे मी।